नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघणार आहोत, ज्या कंपन्यामध्ये LICने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 ज्याला सप्टेंबर 2025 सुद्धा म्हणतात, यामध्ये या 10 कंपन्यामध्ये LICने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर चला बघूया कोणत्या आहे त्या कंपन्या, ज्या कंपन्यामध्ये क्वार्टर 2 मध्ये LICने आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये वाढवली आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.49%, FISची होल्डिंग आहे 9.59%, DISची होल्डिंग आहे 32.29% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.58%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LICने या फंडच्या थ्रू महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे 10.24%ने 10.53%. आता LICची या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी झाली आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 33.84%, FISची होल्डिंग आहे 22.06%, DISची होल्डिंग आहे 22.20% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.89%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये क्वार्टर 2 मध्ये LICने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी होती 8.13%. आणि मित्रांनो, आता क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी वाढून झाली आहे 8.29%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये डाबर इंडिया लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.22%, FISची होल्डिंग आहे 10.88%, DISची होल्डिंग आहे 17.29% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.84%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LICने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी होती 1% पेक्षाही कमी, किंवा या कंपनीचा LIC जवळ एकही शेअर नव्हता क्वार्टर 1च्या डेटानुसार. आणि मित्रांनो, आता LICची क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे 6.47%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो या लिस्टमध्ये LTI माइंट्री लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.54%, FISची होल्डिंग आहे 6.40%, DISची होल्डिंग आहे 16.57% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.35%. आणि मित्रांनो, LTI माइंट्री लिमिटेड या कंपनीमध्ये LICची क्वार्टर 1च्या डेटानुसार हिस्सेदारी होती 8.10%. आणि मित्रांनो, आता क्वार्टर 2च्या डेटानुसार LTI माइंट्री लिमिटेड या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी वाढून झाली आहे 8.99%. कंपनी आहे मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.01%, FISची होल्डिंग आहे 18.65%, DISची होल्डिंग आहे 20.25% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 10.92%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सुद्धा LICने आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, क्वार्टर 1च्या डेटानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये LICची हिस्सेदारी होती 6.93% आणि आता क्वार्टर 2च्या डेटानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये LICची
हिस्सेदारी वाढून झाली आहे 6.94%. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 71.77%, FISचे होल्डिंग आहे 10.33%, DISचे होल्डिंग आहे 12.64% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 5.21%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LIC ऑफ इंडियाची क्वार्टर 1च्या डेटानुसार हिस्सेदारी होती 4.86%. आणि मित्रांनो, आता क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी वाढून झाली आहे 5.02%. कंपनी आहे मित्रांनो इन्फोसिस लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 14.30%, FISचे होल्डिंग आहे 30.02%, DISचे होल्डिंग आहे 41.46% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 13.70%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LICने या फंडच्या थ्रू आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर क्वार्टर 1च्या डेटानुसार इन्फोसिस लिमिटेडमध्ये LICची हिस्सेदारी होती 10.88% आणि आता क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICच्या या फंडची हिस्सेदारी वाढून झाली आहे 10.89%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 60.82%, FISचे होल्डिंग आहे 16.64%, DISचे होल्डिंग आहे 17.80% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 4.41%. आणि मित्रांनो, क्वार्टर 1च्या डेटानुसार SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीमध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची हिस्सेदारी होती 5.31% आणि आता क्वार्टर 2च्या डेटानुसार या कंपनीमध्ये LICची हिस्सेदारी वाढून झाली आहे 6.09%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स लिमिटेड. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 42.57%, FISचे होल्डिंग आहे 17.13%, DISचे होल्डिंग आहे 17.03% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 22.97%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये क्वार्टर 1च्या डेटानुसार लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची हिस्सेदारी होती 3.89% आणि आता क्वार्टर 2च्या डेटानुसार टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स लिमिटेडमध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची हिस्सेदारी वाढून झाली आहे 4.65%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो अपोलो टायर्स लिमिटेड. आणि सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 36.95%, FISचे होल्डिंग आहे 11.90%, DISचे होल्डिंग आहे 27.93%, गव्हर्नमेंटचे होल्डिंग आहे 1.57% आणि पब्लिकचे होल्डिंग आहे 21.38%. आणि मित्रांनो, LICच्या या फंडची क्वार्टर 1च्या डेटानुसार या कंपनीमध्ये हिस्सेदारी होती 6.34% आणि आता अपोलो टायर्स लिमिटेडमध्ये LICच्या या फंडची हिस्सेदारी क्वार्टर 2च्या डेटानुसार झाली आहे वाढून 6.60%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या आहे ज्या कंपन्यांमध्ये LICने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2मध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.